दुख झाले हो साधने साधनी सुख झाले हो साधनी साधनी दुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले हो साधने साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधने रूप पाहता लोचनी लोचनी दुख झाले हो साधनी साधनी सुख झाले हो साधनी दुख झाले हो साधनी बरवा त्वह माधव बरवा त्वह विठ्ठल बरवा त्वह माधव बरवा बरवा त्वह विठ्ठल बरवा बरवा त्वह माधव बरवा बरवा त्वह विठ्ठल तो विठ्ठल बरवा बरवा तो बरवा तो बरवा तो बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी बौद्ध संप्रदायाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली तू हा विठ्ठल बरवा तो बरवा बरवा तो बरवा त्वह विठ्ठल बरवा बरवा त्वह माधव बरवा बरवा त्वह विठ्ठल बरवा बरवा त्वह माधव बरवा माधव बरवा त्वह विठ्ठल बरवा त्वह माधव बरवा सर्व
रे अगर सिर्फ अगर अगर जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम ऐसी जोड़ी करा राम कंठे धरा हरे से जोड़ी करा राम कंठे धरा ऐसी जोड़ी करा राम कंठे धरा रे ऐसी जोड़ी करा राम कंठे धरा जेने तुके फिरा गर्भवास जेने तुके फिरा गर्भवास नाशिवंता प्रिया पुत्र धन नाशिवंता ते प्रिया पुत्र धन धना बीज जाता शिना तिची भाणा बीज जाता शिना तिची भाणा नाशिवंता ते प्रिया पुत्र धन नाशिवंता ते प्रिया पुत्र धन प्रिया पुत्र धन तेची नाम धड करा सहस्र नामाचे नाम धड करा सहस्र नामाचे नाम धड करा सहस्र नामाचे जेने भव सिंधु से थड़ी पावे जेने भव सिंधु से थड़ी पावे नाशिवंता ते प्रिया पुत्र धन नाशिवंता ते प्रिया पुत्र धन प्रिया पुत्र धन बीज जाता शिना तिची भाणा बीज जाता शिना तेची भाणा बीज जाता शिना बीज जाता शिना तिची भाणा
बीज जाताशिना तेची भाना नाशिवंताचे प्रिया पुत्र धन नाशिवंताचे प्रिया पुत्र धन प्रिय पुत्र धन तुका मनी काळा तुका मनी काळा तुका मनी काळा हना कुंडा भरे बाळा तुका मनी काळा तुका मनी काळा हना कुंडा भरे तुका मनी काळा तुका मनी काळा तुका मनी काळा हना कुंडा भरे भाता भरा हरी रामबानी भाता भरा हरी रामबानी वंताटे नशिवंताटे नशिवंताटे प्रिया पुत्र धन विध जाता शिना विध जाता शिना विध जाता शिना तेचे प्रिया पुत्र विध जाता शिना विध जाता शिना विठोबार खुमाई टाळीचा आवाज आला पल्सर म्हणतात टाळी टाळी सर्वांनी टाळी मुखाने बोला विठोबार खुमाई जे जे विठोबार खुमाई जे 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 विठोबार खुमाई जे 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 विठोबार खुमाई 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 ऐसी जोड़ी करा ऐसी जोड़ी करा ऐसी जोड़ी करा राम कंठी धरा ऐसी जोड़ी करा राम कंठी धरा ऐसी जोड़ी ऐसी जोड़ी करा राम कंठी धरा ऐसी जोड़ी करा राम कंठी धरा ऐसी जोड़ी करा राम कंठी धरा ऐसी जोड़ी गर्भवास नाशिवलहु
जेने चुकी फिरा गर्भवास नाशिवंत आटे प्रिय पुत्र धना बीजजात शिनतेची फळा नाभधड करा सहस्र नामाचे नाभधड करा सहस्र नामाचे जेने भव सिंधू सीथडी पावे
नाशिवंत आटे प्रिय पुत्र धन विधजा तशी न तेची फळ तुका म्हणे काळा हना तोंडावरी तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरे रामबाणी नाशिवंत आटे प्रिय पुत्र धन विधजा तशी न तेची फळ युंत प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीं प्राण नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वंशी विभूषित करा नवनीरदाभात पीतांबरा दुर्णबिंब फलाधरुष्णत पूर्णेंद्र सुंदर मुखाधर बिंद नेत्रात कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बुफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् पाण्डुरङ्गा करू प्रथमा नमना नमना पांडुरंगा करू प्रथमा नमना नमना दुसरी चिरना संताचिया दुसरी चिरना संताचिया दुसरी चिरना संताचिया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरी चिरना संताचिया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरी चिरना संताचिया दुसरी चिरना संताचिया त्यांच्या कृपा होय सकळ विद्यांच्या ध्येकरण तेच बंधू श्री चरण श्री वरुण चिते नमस्कारुनी आता
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती मुदरे सोपान देवा निवृत्ती मुदरे सोपान मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे मस्तके हे पायावरी वारकरी संताच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अभो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीरो शरण शरण हानो मंता शरण शरण तुम्हारा
तुमच्या त्या वाटा मज दाबाव्या सुवटा आईशी जोडी करा राम कंठी धरा जेने चुकी फिरा गर्भवास नाशिवंत आटे प्रिय पुत्र धन बिदजत शिनतेची फळ प्रासंगिक या हरि कीर्तन रूपी सेवे करता गायलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ वैराग्याची मूर्तिमंत पुतळे अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री विठ्ठलाचे लाडके लढीवाळ आणि जिव्हाळ्याचे भक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील 4 चरणाचा अत्यंत गोडी माझ्या सहित माझे सर्व सहकारी टाळकरी वृंदांच्या पाठांतरातील अभंग असून अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मृत्यू लोकात आल्यानंतर प्रत्येकाला कोणतं ना कोणतं तरी कर्म करायचे कर्माशिवाय मनुष्य मृत्यू लोकात जीवन जगू शकत नाही प्रत्येकाला कर्म करायचे पण एखादं वाईट कृत्य करून अधोगतीला जाण्यापेक्षा उद्धारापर्यंत जाण्याकरता तुकोबाराय म्हणतात की असं काहीतरी कर्म करा मग तुकोबारायांनी विचारलं तुकोबाराय असं काहीतरी कर्म करा आम्ही उद्धारापर्यंत जाईन पण नेमकं करायचं पण नेमकं ते काय करायचं याचं चिंतन तुकोबाराय अभंगातून करतात अत्यंत पवित्र आणि पावन अशा महापर्व काळामध्ये आज बऱ्याच गोष्टीचा योग जुळून आलेला आहे वा श्रावणी अमावस्याही आहे त्याच पद्धतीने मला वाटते की गेल्या 12 वर्ष ना वा गेल्या वर्षी 11 वर्ष होतं मला वाटते प्रत्येक या ठिकाणी श्रावणी शनिवारचं औचित्य साधून इथे भगवान श्री हनुमंतरायाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आरती केली जाते आणि मला वाटते की या अनुषंगाने प्रत्येक शनिवारी आरतीचं औचित्य साधून आमचे सर्व भाविक मंडळी सर्व या ठिकाणी शिक्रापूरकर या ठिकाणी असणारी भजनी मंडळाच्या वतीने आरती केली जाते आणि या आरतीचा खऱ्या अर्थाने मला वाटते की ही तपपूर्ती सोहळा वा अत्यंत गोड उत्साहवर्धक वातावरणामध्ये आमच्या आयोजक संयोजक कार्यकर्ते अन्नदाते देणगीदारांनी गुड नियोजन केलेले एकदा त्यांच्याकरता सर्वांनी कडकडून टाळी वाजवा आणि या गोड माहोलामध्ये तपपूर्तीचा या ठिकाणी आरतीच्या खऱ्या अर्थाने निमित्ताने केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी नियोजन आणि त्या नियोजनातील हरि कीर्तन रूपी सेवा गेलेही वर्षी आणि याही वर्षी सर्व आयोजकांच्या वतीने माझ्याकडे देण्यात आलेली एकदा तुम्हा सर्वांच्या पुढे मी दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो गुड माऊली इकडे पाठीमागे आमचे टाळकरी माझ्यावरती नितांत प्रेम करणारे वारकरी संप्रदायातील गुड व्यक्तिमत्व परिसरात वैभव भजन सम्राट गायनाचार्य हृदयस्थ आदरणीय पवनजी महाराज यांची उपस्थिती दंडवत प्रणिपात वारकरी संप्रदायाकडे गुड व्यक्तिमत्व एक निष्ठावंत वारकऱ्याचं जीवन कशा प्रकारचं जगावं याचा आदर्श त्यांनी ठेवलेला आहे एक गुड व्यक्तिमत्व गायनाचार्य आदरणीय आमचे देवधर महाराजांची उपस्थिती दंडवत प्रणिपात पाठीमागे आता नामोल्लेखात वेळ व्यर्थ नाही सर्वांच्या पुढे दंडवत प्रणिपात आणि इकडे माझा मित्र महाराष्ट्राचं वैभव कमी वयामध्ये महाराष्ट्रभर मृदुंगाच्या बाबतीमध्ये वेगळी छाप निर्माण केलेली असं महाराष्ट्राचं वैभव असणारे मृदुंग सम्राट माझे मित्र गोविंदजी महाराज त्यांची उपस्थिती दंडवत प्रणिपात आणि अत्यंत महत्वाचा आभार श्रावण मासानिमित्त चालू असलेल्या कीर्तनामध्ये माझा जरा आवाज बसलेला आहे पण तरी सुद्धा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोच करण्याचं जे काम करतात माझ्यावरती नितांत प्रेम करणारे परिसराचं वैभव मला वाटते की पूजा साऊंड सर्व्हिस वा आमच्या दादांकरता कडून टाळी वाजवत गोड आवाज देण्याचं काम करतात दंडवत प्रणिपात विशेष उपस्थिती नजर टाकली तर पारमार्थिक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आहेत त्याच पद्धतीने येथे माझ्यासमोर काय उपस्थित असणारे परमार्थातील ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय वंदनीय पूजनीय सर्व श्रोते वर्गांची उपस्थिती दंडवत प्रणिपात काही माता भगिनींची उपस्थिती त्यांच्या पुढे ही दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो आणि माझ्याबरोबर विशेष उपस्थिती आमच्या नावरा गावची खऱ्या अर्थाने विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय चंद्रकांतजी आनंद त्यांची उपस्थिती दंडवत प्रणिपात इकडे पुन्हा माझे मित्र नागरगावचे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय आमचे प्रवीण भाऊ आबळे त्यांची उपस्थिती त्यांच्या पुढे ही दंडवत प्रणिपात आणि तुम्हा सर्वांचा जास्त वेळ खर्चित न करता आमच्या आयोजकांनी मला वेळ दिलेली साते हे मला तुमच्या मुखातून ऐकायचं आहे साते नाही तुमच्या मुखातून मोठ्या उत्तरात आलं पाहिजे साते वा वा गड्याकडे नजर टाकली तर 7:15 याची मला पूर्ण जाणीव होईल आणि मला 8ची मुभा दिलेली मुनी अनुसंधाने तुमचा सर्वांचा जास्त वेळ खर्चित न करता
एक पाऊण तासाचं अत्यंत गुढ कीर्तन तुमच्या पुढे करण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त आता सर्वांगाचं कान करा आणि कीर्तन लक्षपूर्वक ऐका. मी हमी देणार आहे. पाऊण तासाचं कीर्तन, माझं पाऊण तासाचं कीर्तन माझा प्रत्येक श्रोता वर्गा घरी घेऊन जाईल असं गुढ कीर्तन मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता फक्त सर्वांगाचं कान करा आणि कीर्तन लक्षपूर्वक ऐका. पाऊण तासामध्ये बरोबर पाऊण तासातच ना, 8ला बरोबर 8लाच ना. हा नाही तसं मला लय पण मुभा देऊ नका. मी 9 वाजले तसे. एक आमच्या आयोजकांच्या वतीने माझ्या वतीने तंत्र प्रेम करणारा हा श्रोता वर्ग आहे. मला 8:15चा टायमिंग दिलाय. म्हणजे 1 तासाच्या कीर्तनाची मुभा माझ्याकडे करीत नाही. ऐका. इकडे पहा इकडे लक्ष द्या. ऐका. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा मला मानवी जीवन जगत असताना असं काहीतरी करा की जेणेकरून तुमचं माझं जीवन अधोगतीला न जाता उद्धारापर्यंत जाईल. त्या उद्धाराचा मार्ग जर का पकडायचा असेल तर तुकोबाराय म्हणतात की तुम्ही असं काहीतरी करा. ते तुम्हा मला करण्याकरता सांगितले. का करण्याकरता सांगितले बारकाईने ऐका बरं का. एक सुभाषितकार आहे. त्या सुभाषितकारांनी देवधर महाराज गुढ वर्णन केलेले की तुम्हा मला असं काहीतरी करण्याकरता का सांगितले. त्याचं कारण आहे एका सुभाषितकारांनी वर्णन करताना म्हटले ऐका. कर्म प्रधानम साधु जीवनम तू, भोग प्रधानम पशु जीवनम तू, आणि शेवटचा विचार आलेला आहे विचार प्रधानम नृ जीवनम तू. जास्त श्लोकाचा कठीण अर्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही. सोप्या शब्दामध्ये सांगेन ऐका. शास्त्रकार म्हणतात, एक सुभाषितकार म्हणतात, साधूने आपल्या जीवनामध्ये कर्म करत राहावा. पशु पक्ष्यांच्या जीवनाचा विचार केला तर त्यांनी फक्त भोग भोगावा, आणि मानवी जीवनाचा विचार केला तर तुमच्या माझ्या ठिकाणी विचार करण्याची ताकद दिलेली. म्हणून तुमच्या माझ्या जीवनामध्ये विचार करण्याकरता सांगितलंय. विठाला पुन्हा एकदा ऐका. साधूने कर्म करावा, पशूंनी भोग भोगावा, आणि तुम्ही आम्ही विचार करावा. वाक्य लक्षात आलं. साधूने कर्म करावा. हे परत एकदा ऐका. साधूवरती किती जरी कठीण काळ आला, साधूने आपल्या जीवनामध्ये कर्माचा कधी त्याग करायचा नाही. कारण साधूवरती फार मोठी जबाबदारी असते. एक वाक्य परत एकदा ऐका. समाजात तिघांवरती फार मोठी जबाबदारी. कुणाकुणावरती एक लक्ष द्या. ऐका. आई वडिलांवरती सर्वात मोठी जबाबदारी. 2 नंबर शाळेतल्या गुरुजींवरती सर्वात मोठी जबाबदारी. आणि 3 नंबर समाजामध्ये साधूवरती मोठी जबाबदारी. का जबाबदारी? पुन्हा एकदा ऐका. घरातल्या मुलांचं जीवन घडावा असं जर का वाटत असेल ना तर घरामध्ये पालकांनी जबाबदारीने वागावा. शाळेतल्या मुलांचं जीवन घडावा असं वाटत असेल ना तर शाळेमध्ये गुरुजींनी जबाबदारीने वागावा. आणि समाज चांगल्या प्रकारचा घडावा असं वाटत असेल ना तर साधूने समाजामध्ये जबाबदारीने वागावा. पण परत एकदा ऐका. काय आई वडील बिघडले की घरातली मुलं बिघडतात. शाळेतले गुरुजी बिघडले की शाळेतली मुलं बिघडतात. आणि समाजात साधू बिघडला तर पूर्ण समाज बिघडतो. मग तिघांवरती फार मोठी जबाबदारी. आपापली जबाबदारी प्रत्येकाने सांभाळली की समाज घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून साधूने जबाबदारीने वागावा आणि कर्म करावा. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की म्हणून या संती अवश्य पाळावी, म्हणून या संती अवश्य पाळावी.
साधूने समाजामध्ये आपल्या कर्माचा कधी त्याग करायचा नाही, कारण साधूचं एक चांगलं कर्म समाजाचं जीवन घडवून जातंय. म्हणून साधूवरती फार मोठी जबाबदारी. आता पुन्हा एकदा ऐका, साधूवरती फार मोठी जबाबदारी. साधू वागण्याकरता, साधू बोलण्यामध्ये आणि साधू वागणुकीत जर का चुकला तर समाजावरती त्याचा परिणाम होतो. पण साधूने जबाबदारीने वागावा, साधूने समाजामध्ये जबाबदारीने बोलावा आणि साधूचं समाजामध्ये चांगल्या प्रकारचं आचरण असावा. काय माहिती का, साधूच्या आचरणाचा विचार केला जातो, तुमच्या बाह्यरंगाचा विचार केला जात नाही. आज येते ते गुड वाक्य वाचलं बरं का. बाहेरून तुम्ही चांगलं दिसण्याकरता नसताना तरी चालेल, पण आतून तुम्ही चांगलं दिसण्याकरता पाहिजे बरं का. आणि साधू आतून चांगला असतो. पण असे गुड वाक्य, तुमच्या पांढऱ्या कपड्याला डाग लागला, वाक्य आहे का, पांढऱ्या कपड्याला डाग लागला तर डाग धुवून काढणारा साबण जगाच्या बाजारामध्ये मिळू शकतो, पण तुमच्या आतून चारित्र्याला डाग लागला तर डाग धुवून काढणारा साबण जगाच्या बाजारात मिळू शकत नाही बरं. काय त्याच्याकरता कपडे सांभाळण्यापेक्षा जरा चारित्र्य सांभाळा, जरा चारित्र्य सांभाळा. आणि साधू आयुष्यभर आपलं चारित्र्य सांभाळण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं चारित्र्य पाहून समाज वागत असतो. पण साधूवरती जबाबदारी जाता जाता बरेच पालक बसले आहेत, या पालकांवरती सुद्धा मोठी जबाबदारी. घरातल्या मुलांचं जीवन घडावा असं वाटत असेल, आई वडिलांनी घरात जबाबदारीने वागावा. आई वडील घरामध्ये वागण्याकरता चुकले की पोरं तीच पाहतात आणि आयुष्यभर तसं वागण्याचा प्रयत्न करतात बरं का. बरीच पालक आम्हाला म्हणतात, महाराज आमच्या घरातली मुलं बिघडली नाही, ती तुमच्यामुळे बिघडली. कारण तुम्ही वागण्याकरता नाही चुकले तर घरातली मुलं बिघडणार, आणि घरातले आई वडील बिघडले की मुलं बिघडल्याशिवाय. मी तुमची उदाहरणं देणार नाही, माझ्या जीवनातलं एक उदाहरण देणार बरं का. मी आता पाठीमागं ते धुळ्याला एक कीर्तन केलं आणि माझं काल्याचं कीर्तन होतं. मी जरा लवकरच गेलो होतो. लवकर गेल्यानंतर कार्यकर्त्याने एका बंगल्यामध्ये माझ्या घरामध्ये व्यवस्था केली बसण्याची. मी चांगल्या बंगल्यामध्ये बसलेलं असताना त्या घरातलं एक पोरगं माझ्याकडे चलत आलं. मी म्हणलं वारकऱ्याचं पोरगे काही नाही, माझ्याकडे चलत आलं. मी म्हणलं माझ्या पाया पडलं, ती पाया नाही पडलं. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, माझ्याकडे पाहून हसायला लागलं. मी म्हणलं मित्रा, अरे तुला हसायला काय झालं? ती माझ्याकडे पाहून तसं म्हणलं जोरात हसायला लागलं. अरे म्हणलं हसायला काय झालं? हसायला काय झालं तसं म्हणलं तर त्याने आपलं दोन्ही हात वर केलं आणि माझ्याकडे पाहिलं, मला म्हणतोय, माझ्याकडे पाहून मोठ्याने म्हणतोय घोडा. अरे म्हणलं घोडा का म्हणतोय ही? मला वाटलं पाठीमाग कपाटीने त्याच्यावरती घोड्याचं काय चित्र आहे काय नाही. मी पाठीमाग ओळून पाहिलं तर मला तिथं काय दिसाना. मी परत त्याच्याकडे पाहिलं, त्याने हात वर केलं, माझ्याकडे बघून म्हणतोय घोडा. अरे म्हणलं घोडा का म्हणतोय? मला वाटलं टीव्ही चालून टीव्ही मध्ये घोड्याचं चित्र आहे काय नाही. मी परत त्याच्याकडे पाहिलं, ती परत माझ्याकडे बघून म्हणतोय घोडा. ती घोडा का म्हणतोय ती माझ्या लक्षात येईना. तेवढ्यात ती जे तिकून चलत आली. मी त्याला म्हणलो ताई साहेब, पोरग मागाच्या धरून माझ्या पुढे उभी आणि माझ्या पुढे बरोबर मला घोडा घोडा म्हणतोय. तिने त्या पोराचा हात धरून ती म्हणती, मूर्खा तुला घोड्यातला गाढवातला फरक कळतो का? घरातल्या आई वडिलांनी जर का प्राधान्य दिलं तर घरातली मुलं बिघडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझं वाक्य पुन्हा एकदा घ्या, मुलं घडावी असं वाटत असेल तर आई वडिलांनी घरामध्ये जबाबदारीने वागावा, शाळेत गुरुजीने जबाबदारीने वागावा आणि साधूने समाजामध्ये जबाबदारीने वागावा. कारण त्यांच्याकडे पाहून पुढची पिढी घडणारी. म्हणून सुभाषितकार म्हणतात साधूचं जीवन कर्म प्रधान आहे. 2 नंबर पशु पक्ष्यांचं जीवन भोग प्रधान आहे. याचा विचार करायचाच नाही आपल्याला. आणि 3रा विचार करायचा आहे, तुमचं माझं जीवन हे विचार प्रधान आहे. मग तुमच्या माझ्या ठिकाणी भगवंताने विचार करण्याची ताकद दिली, मग तुम्हा मला खऱ्या अर्थाने विचार करण्याकरता सांगितलंय. पण कोणता विचार? उद्धाराचा विचार. आणि उद्धाराचा विचार का दिला? कारण ते साधन तुम्हा आम्हाला मिळेल. किती कठीण मिळेल? महाराज म्हणतात की नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा.
की तुम्ही आम्हाला परमार्थ करण्याकरता सांगितलंय का हे तुम्ही आम्हाला फार अनावधानाने भेटले बरं का. पण काय आहे, काही लोकांना भेटले का नाही याची किंमतच नाही बरं का. परत एकदा ऐका, काही लोकांना सहजासहजी भेटले याची किंमतच नाही. काय माहिती का, फुकटचं मिळलं की किंमत कळत नाही. कळलं तर बघा बरं का, फुकटचं मिळलं की माणसाला त्याची किंमत कळत. की तुम्ही आम्हाला अनावधानाने भेटले ना आणि सहज भेटल्यामुळे तुम्हाला आम्हाला त्याची किंमत कळत नाही. पण संतांनी जागा करून सांगितलं रे, सहजासहजी भेटलेलं नाही, फार दुर्लभतेने तुम्ही आम्हाला भेटलेले. आणि भेटलेलं तुमच्या माझ्या हातामध्ये जास्त नाही, फक्त 100 वर्षात आयुष्य. त्यातलं निम्म झोपीमध्ये गेलं, 50 राहिलं. 50ला जास्त तुमच्या माझ्या हातात नाही, त्यातलं तुमचं माझं दारिद्र्यपणामध्ये, भोग भोगण्यामध्ये, तारुण्यामध्ये गेलं. जीवना जीवना ए जीवना 2 दिन का मेहमान कब सुमरोगे पवन जी क्या बात है. तुम कब सुमरोगे अब तुम कब तुमच्या माझ्या हातामध्ये फार थोडं आयुष्य राहिले. काही बालपणात गेलं, काही तारुण्यपणात गेलं आणि वृद्धपणामध्ये गेलं. मग थोडंच राहिले. मग थोड्या आयुष्यामध्ये तुम्हा आम्हाला येथे आल्यानंतर विचार करण्याकरता सांगितलंय. मग महाराज, आम्ही विचार करायचा, आम्हाला विचार करण्याकरता. पण कोणता विचार? भगवंताच्या प्राप्तीचा तुम्हा आम्हाला काय करायचंय? विचार करायचाय. सारासार विचार भगवंताची प्राप्तीचा विचार. विचार करा नाम धरा पवनजी तुम्हा आम्हाला विचार करायचा तो भगवंताच्या प्राप्तीचा. ते अनुसंधान आहे मृत्यू लोकातून उद्धाराचा, तो विचार नाही. भगवंताच्या प्राप्तीचा विचार करायचा आहे. मग तुम्हा आम्हाला प्रत्येकाला काय मिळवायचं आहे? देव मिळवायचा आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, देव मिळवण्याकरता, देव नावाचा वस्तू मिळवण्याकरता विचार करण्याकरता सांगितलंय. मग महाराज, देव मिळवायचा तो कोणत्या विचाराने मिळायचा? देव मिळवण्याकरता विचार भरपूर आहेत, साधनं भरपूर आहेत. पण इतर साधनाचा संतांनी धिक्कार केला. ज्ञानोबा म्हणतात, देव मिळवण्याचं साधन विचार करू नका इतरता. का? इतर साधनं कशी? योग योग भीती मायाची उपादे दंभ धर्म, मायाची उपादे दंभ धर्म. मुखी म्हणा हरे मुखी म्हणा, हरे मुखी म्हणा हरे मुखी म्हणा. मायाची उपादे
प्राप्तीचा विचार डोक्यातही नाता. आता इतर साधनाचा विचार करू नका. इतर साधन योग याग विधी याने तुम्हाला देव मिळणार नाही, मग त्याचा विचार करू नका. मग महाराज हा देव मिळवायचा आहे, त्याच्याकरता कोणत्या साधनाचा विचार करावा? पण महाराजांनी त्याच्याकरता अत्यंत सोपं साधन सांगितले, भक्ती नावाचं. पण काय भक्ती नावाच्या साधनाकडे वळायचंय हे आपल्याला पहिल्यांदा कळायला पाहिजे. आज समाजामध्ये फार मोठी शोकांतिक आहे. कुणी श्रद्धेकडे भक्तीकडे वळण्याकरता तयार नाहीत. कारण ज्ञानोबराय म्हणतात की श्रद्धेकडे आणि भक्तीकडे लोक वळण्याकरता तयार नाही. का? कारण लोकांच्या ठिकाणी तारुण्याचा उन्मत्तपणा आहे. एके ठिकाणी आमच्या मला वाटते की तुकडोजी महाराजांनी माणसं परमार्थ करण्याकरता वळत नाहीत, श्रद्धेकडे वळत नाहीत. का वळत नाहीत? त्याचं कारण एक तुकडोजी महाराजांनी दिलं. तुकडोजी महाराज म्हणतात की त्याचं कारण 4 दिवसाची जवानी पुढे नाही टिकणार. परत एकदा वाक्य ऐका बरं का. तुमच्या माझ्या ठिकाणी उन्मत्तपणा आहे, तो जवानीचा उन्मत्तपणा आहे. आणि जवानीच्या उन्मत्तपणामध्ये लोक भक्तीकडे श्रद्धेकडे वळण्याकरता तयार नाहीत. तुकडोजी महाराजांनी सावध केलं, अरे ज्या जवानीचा उन्मत्तपणा धरतोय ना ती जवानी किती दिवसाची? तुकडोजी महाराज म्हणतात 4 दिवसाची जवानी पुढे नाही टिकणार रे. मग त्याच्याकरता काय कर? तुकडोजी महाराज म्हणतात की मानसा आता तरी माणसात काय शब्द? अरे परमार्थ करण्याकरता अगोदर माणूस म्हणून जन्माला आलोय. पहिल्यांदा तू माणसात ये. काय बरेच लोक माणसात जन्माला आल्यात, पण माणूस म्हणून कधी आयुष्यावर जीवन जगतच नाही. पहिल्यांदा भक्ती करण्याकरता माणूस ती कळली पाहिजे. लोकांची माणूस की आज मरत चाललेली. अरे शेजारी जर काही एखादं दुःख भोगतोय, माणूस त्याच्याकडे डोकून बघण्याकरता तयार नाही. आज रस्त्याने जर काही ऍक्सिडेंट झाला, माणूस म्हणतात चढ अँब्युलन्स वाला येईल त्याला घेऊन जाईल. माणसं माणुसकी दाखवण्याकरता तयार नाहीत. आज माणसाच्या अंतकरणात ते माणुसकी जळत चाललेली. मग ती तुकडोजी महाराजांना सांगावं लागलं, अरे तुझी माणुसकी मरती कशाने? जवानीच्या जोरावरती. पण ज्या जवानीचा बरवाचा धरतोय ती जवानी तुझ्या हातामध्ये किती? 4 दिवसाची जवानी, 4 दिवसाची जवानी पुढे नाही टिकणार रे. अरे फक्त तारुण्यामध्ये तुझी जवानी राहणार आहे, पण ती जवानी गेल्यानंतर मग मात्र तुला पश्चाताप होईल, त्यावेळेस उपयोग नाही. मग त्याच्याकरता माणूस म्हणून आलेला आहे. माणूस म्हणून जग आणि श्रद्धेने भगवान परमात्म्याची काय कर? भक्ती कर. मग तुम्ही आम्हाला भक्ती. पण काय माणसं संतांच्या वचनाकडे विश्वास ठेवण्याकरता तयार नाही का? काय समाजाची गिरते बरं का. आमचे संत अंतकरणातून जीव तोडून सांगतात, पण संतांचे विचार कुणाला आवडत नाहीत. पण समाजाची शोकांतिका थोडीशी सांगू का? वाईट नका वाटून घेऊ. काहींनी स्टेजवरती उभा राहून समाज नाचवण्याचं काम केलं आणि लोक त्यांच्या पुढे त्यांचा शब्द उचलून धरतात बरं का. मला एक पाठीमागं आता हे गोपाळ काल्याच्या दिवशी फार वाईट वाटला. तुम्हाला वाईट वाटलं तरी चालेल, मी त्याचा विचार करणार नाही बरं का. जे हिंदू धर्म संस्कृतीचा आपण विचार सांगतोय, जी हिंदू धर्म संस्कृती तुम्ही आम्हाला टिकवायची, आणि हे टिकवणं तुमच्या माझ्या हातामध्ये. पण आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचा अपमान जर का आपण केला तर आपल्याकडे लोक चांगल्या नजरेने पाहणार नाही. मी गोपाळ काल्याच्या दिवशी पाहिलं, अरे गोपाळ काल्याच्या दिवशी माझ्या कृष्ण परमात्म्याने दहीहंडी फोडली होती, स्टेजवरती बाया नाचवल्या नव्हत्या. काही शोकांती काय हो? शोकांती काय सर्वात मोठी? आज मुंबईची सारखं प्रत्येक दहीहंडी पाहिली, प्रत्येक दहीहंडी पाहिली तर आमच्या राजकीय नेत्यांनी अरे दहीहंडी बाजूला राहिली, आमचा गोविंद गोपाळ बाजूला राहिला आणि प्रत्येकाच्या स्टेजवरती बाई नाचत होती. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण स्वराज्यात राहतोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बाया वाचवण्याचं काम केलं, बाया नाचवण्याचं काम केलं नाही. म्हणून आपली धर्म संस्कृती आपल्याला टिकवायची. शोकांती काय आपल्याला ते कळलं पाहिजे, पण संतांचे विचार आपल्याला कळत नाहीत. आणि मला वाटतं की त्याच्याकरता आमच्या कबीरदाजीने काय पट टाकलं. ज्यांनी समाज नाचवण्याचं काम केलं लोक त्यांच्या पुढेच नाचतात. कबीरदाजी म्हणतात की त्यांना माणूस म्हणून घेण्याचा अधिकार नाही. त्यांना काय म्हणावा? कबीरदाजी म्हणतात की आई रे ही बेईमान दुनिया, आई रे आई रे
जी हिंदू धर्म संस्कृती टिकवणं तुमच्या माझ्या हातात आहे. पण येथे येऊन जर का धर्म संस्कृतीला गालबोट लावित असताना आणि बाया नाचवण्याचं काम करत असताना तर कबीरदाजी म्हणतात की ही दुनिया बेईमान आहे. मी म्हणत नाही, कबीरदाजींचं पद आहे. साधू संत को कोई न माने. ऐका रे, आमच्या युवा पिढी करता बरं काही वाक्य. साधू संत को कोई न माने. हिजड़ों को बहुमान रे आई रे बेईमान दुनिया आई रे. कबीरदाजींनी परकड भाषेत सांगितलं रे, ज्या साधू संतांनी मार्ग दाखवण्याचं काम केलं त्या साधू संतांची निंदा करताय आणि ज्यांनी स्टेजवरती समाज नाचवला, लोक त्यांचा बहुमान करतात, त्यांना बेईमान म्हणावा. पण बेईमानाची घरातली व्याख्या कबीरदाजींनी दिली बरं का. कुणाला बेईमान म्हणावा? ऐका रे दादा, बेईमान कुणाला म्हणावा? कबीरदाजी म्हणतात की अरे बेईमानासारखं जीवन जगू नका. साधू संतांच्या वचनाचा आदर करा. घरामध्ये आई नावाची देवता आहे आणि बाप नावाची देवता आहे. दोन देवताचा सन्मान करा आणि या दोन्हीचा सन्मान जर का नाही केला तर कबीरदाजी म्हणतात की त्यांना सरळ बेईमान म्हणावा. पण संतांचे विचार कोणाला पटत नाही. तर संतांनी समाजाला मार्ग दाखवला. अरे विचार करण्याची ताकद दिली ना, मग देव प्राप्तीचा विचार करा, आमचा ऐका. पण काय देव दारात घेऊन आले पण लोक मात्र घेण्याकरता तयार नाही. तर तुकोबारांनी म्हणावा, देव ज्ञान कोणी 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 देव माझ्या दारामध्ये
देव घेऊन आले, धर्म घेऊन आले, पण लोकांना मात्र धर्म कळण्याकरता तयार नाही, देश कळण्याकरता तयार नाही, लोकांना देव कळण्याकरता तयार नाही. काय माणसाने 3 गोष्टी पहिल्यांदा जाणून घेतल्या पाहिजे. पहिल्यांदा देव जाणून घेतला पाहिजे, 2 नंबर आपला धर्म जाणून घेतला पाहिजे, आणि 3 नंबर आपला देश जाणून घेतला पाहिजे. ज्यांनी देशाची, ज्याने धर्माची आणि ज्याने देवाची सेवा केली अशी माणसं अजरामर होता. विढाला पहिला प्रयत्न करायचा आपला धर्म वाचवण्याकरता. काय धर्म वाचला पाहिजे ना. धर्म वाचलं तर आपण वाचणारे बरं. धर्म वाचला तर आपली संस्कृती वाचणारी, धर्म वाचला तर आपले विचार वाचणारे. पण धर्माकडे जर का दुर्लक्ष केलं, धर्माकडे जर का दुर्लक्ष केलं तर आपली संस्कृती टिकणार नाही, आपले विचार टिकणार नाहीत. मग काय कमीत कमी आपल्या पुढच्या पिढीला आपली संस्कृती काय, आपले विचार काय हे कळण्याकरता आज तुमच्या माझ्या हातातलं पहिलं काम आहे की धर्म तुम्हाला आम्हाला काय करायचं आहे, टिकवायचा आहे. आणि हा धर्म जर का नाही वाचवता आला तर भविष्यामध्ये आपली पिढी आपल्याला आई म्हणणार नाही आणि बाप सुद्धा म्हणणार. ज्याला वाटते कमीत कमी पुढच्या पिढीने, पोरांनी बापाला बाप म्हणावा आणि आईला आई म्हणावी, असं जर का वाटत असेल ना तर पहिला प्रयत्न करा धर्म वाचवण्याकरता. विढाला विढाला. 2 नंबर देश वाचला पाहिजे, देशावरती आपलं प्रेम पाहिजे. बरेच लोक देशाकडे सुद्धा कानाडोळा करतात. आजही कधी कधी चांगली